non-uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट लिनियर स्पीड बघितलं आपण, त्याला नॉन शब्द लावला तर अर्थातच velocity does not remains constant. That means the magnitude of the velocity changes continuously. That is called as a non-uniform circular motion. So vertical circular motion is the non-UCM. Vertical आपण आतापर्यंत horizontal circular motion बघत होतो like this. In case of the vertical circular motion, example of vertical circular motion is the non-UCM. पुढच्या एक आर्टिकलमध्ये आपण त्या संदर्भात ती डिटेल्स बघणार आहोत, कशी व्हेलॉसिटी चेंज होत जाते ते. बट नॉन UCM मीन्स व्हाट? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ चेंजिंग द स्पीड, that is the velocity does not remains constant, is called as a non-uniform circular motion. So in that case, पहिल्यांदा नॉन UCM मध्ये आपण बघितलं की मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, we say that is the speed is not constant or that is changes continuously. Okay. And radial acceleration is not constant. The magnitude of radial acceleration is not constant. Magnitude of radial किंवा centripetal acceleration, radial acceleration or centripetal acceleration is not constant. आपण कालच्या एका आर्टिकल मध्ये बघितलं होतं, which is called the radial acceleration. Suppose this is circular motion. Now this is not non-uniform circular motion. See here, this center r is the radius vector. Okay. Here is the particle p. It's a linear velocity v. At this position, this is angular velocity omega. This is along the direction of this axis, and this is called as a radial acceleration, or we say that is called as a centripetal acceleration, which is towards the center of the circle. So in this case, v does not remains constant. नॉन UCM मध्ये व्हेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते कंटिन्युअसली चेंज होत जातं, आणि एक्सेलरेशन इज नॉट कॉन्स्टंट. द एक्सेलरेशन when the speed increases, so that helps. That means acceleration is along the direction of the speed. Accelerate होणे म्हणजे काय, तर स्पीड गोज ऑन इन्क्रीज. तुम्ही मोटर बाईक चालवतात, मोटरसायकल, त्याला एक ॲक्सेलरेटर असतो. आपण ते ॲक्सेलरेट केलं, असं स्पीड वाढवला की गाडी पळते. म्हणजे काय, स्पीड वाढवणं म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन. आता पळणारी गाडी जर थांबवायची असेल तर आपण ब्रेक अप्लाय करतो, म्हणजे काय होतं, स्पीड चेंज होतो. चेंज इन स्पीड मे बी इन्क्रीजेस और मे बी डिक्रीजेस, कॉल्ड एज द ॲक्सेलरेशन. ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतो, इट इज कॉल्ड द रिटार्डिंग ॲक्सेलरेशन और इट इज कॉल्ड द अपोजिट ॲक्सेलरेशन. दोन्ही ठिकाणी एकच प्रक्रिया आहे की व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड कमी करणे किंवा स्पीड वाढवणे, म्हणजे स्पीड चेंज करणे. चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन. इथं काय म्हटलेलं आहे की रॅडियल ॲक्सेलरेशन डज नॉट कॉन्स्टंट. आपण सर्क्युलर मोशनचा विचार करतो. मला एक्झाम्पल सांगितलं मी, हे लिनियर मोशनचं आहे. मोटरसायकल जी आपण चालवत होती, की गाडी आपण पहिल्या गिअरमधनं दुसरा तिसरा करत ॲक्सेलरेट करतो, म्हणजे स्पीड वाढवतो. ॲक्सेलरेट करतो म्हणजे काय करतो की चेंज इन द स्पीड. गाडीचं ॲक्सेलरेशन कमी करतो म्हणजे काय, चेंज इन स्पीड. कमी करतो म्हणजे अपोजिट डायरेक्शनला जातो, आणि वाढवतं म्हणजे अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तर दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होते, आणि व्हेलॉसिटी डज नॉट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ही नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचं एक्झाम्पल सांगितलं. तीच बाईक आपण अशी सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व केली आणि ॲक्सेलरेट केली की नाही, असं ॲक्सेलरेट पुढे एक्झाम्पल बघणार होतं आपण त्याचं. असं ॲक्सेलरेट केली तर चेंज इन व्हेलॉसिटी मे बी इन्क्रीजेस और मे बी डिक्रीजेस ड्यू टू द ॲक्सेलरेशन की नाही. म्हणजेच रॅडियल ॲक्सेलरेशन इज नॉट कॉन्स्टंट. when the speed increases, that is along the direction of acceleration. The speed decreases, that is opposite to the direction of velocity. ज्यावेळेस आपण ॲक्सेलरेट करतो की नाही, ॲक्सेलरेशन इन्क्रीज होतं म्हणजे व्हेलॉसिटीचे डायरेक्शन, आणि डिक्रीज होतं म्हणजे व्हेलॉसिटीला अपोज करतो, म्हणून स्पीड कमी होतो. ब्रेक अप्लाय करतो म्हणजे काय, स्पीडला अपोज करतो. आपण गाडीला ब्रेक अप्लाय करतो म्हणजे स्पीडला अपोज करतो. सो देअरफॉर इन केस ऑफ नॉन UCM,
magnitude of velocity म्हणजे speed does not constant as well as radial acceleration does not the constant that not constant in non-uniform circular motion. In non-uniform velocity is tangential, however magnitude of radial acceleration is not constant. Velocity tangential आहे पण magnitude of acceleration is not constant. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असलं पाहिजे तरच ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होईल. इथं ही नॉन युसीएम आहे, नॉन युनिफॉर्म नाही म्हणजे कधी स्पीड जास्त आहे कधी कमी आहे कधी जास्त आहे कारण ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट आहे. द ॲक्सेलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलोसिटी इज डायरेक्टेड अलॉंग और ऑपोजिट टू द. हे व्हेलोसिटी कमी जास्त करण्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? ॲक्सेलरेशन. आत्ता जे एक्झाम्पल सांगितलं तेच. एक्सेलरेट करतो इनक्रीज करतो, एक्सेलरेशन कमी करतो डिक्रीज करतो. इट इज डायरेक्टेड अलॉंग द व्हेलोसिटी और अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलोसिटी. ओके, दॅट इज कॉल्ड एज द दिस एक्सेलरेशन इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल एक्सेलरेशन. मग आपण हे जे एक्सेलरेशन या व्हेलोसिटीच्या डायरेक्शनने किंवा व्हेलोसिटीला अपोजिट आहे सो दॅट डायरेक्शन एक्सेलरेशन along velocity or opposite to the velocity is called tangential acceleration. Radial acceleration. This acceleration is called radial acceleration. And this is called tangential acceleration. बघा व्हेलोसिटीच्या डायरेक्शनने असू शकतं ते एक्सेलरेशन म्हणजे अलॉंग द टँजेंट किंवा व्हेलोसिटीला अपोज करेल ते दॅट इज अलॉंग द टँजेंट. दिस एक्सेलरेशन इज कॉल्ड द टँजेन्शियल एक्सेलरेशन. ओके. As magnitude of tangential velocity changing during non-UCM, the corresponding angular velocity also changes. जर लिनियर व्हेलोसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होत असेल तर करस्पॉन्डिंग अँग्युलर व्हेलोसिटी मॅग्निट्यूड ऑफ द अँग्युलर व्हेलोसिटी ऑल्सो चेंजेस. मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी ऑल्सो चेंजेस किंवा वी से दॅट डज नॉट रिमेन द कॉन्स्टंट. आता एक्सेलरेशन व्हेलोसिटी चेंज होते, एक्सेलरेशन चेंज होतं म्हणजेच अँग्युलर व्हेलोसिटी सुद्धा चेंज होते. गोज ऑन चेंजेस at every point is also changing due to the change in angular acceleration. म्हणजेच angular acceleration changes due to angular acceleration alpha that is equal to d omega upon dt. ओमेगा बदलला म्हणजे त्याला म्हणतो आपण acceleration. Though the motion is non-UCM, the particles are in the same pace. Hence, increasing speed it is along the direction of omega, while during decreasing the speed it is direction against the omega. तर डायरेक्शनचा जर विचार केला आपण अल्फाच्या किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या सीआर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जर बॉडी मूव्ह होत असेल, दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल. मोशन ही अँटी क्लॉकवाईजच आहे. या डायरेक्शनला काय ओमेगा आपण काल बघितलं की नाही. दिस इज द डायरेक्शन ऑफ ओमेगा अँड अलॉंग द सेम डायरेक्शन दॅट इज अल्फा. दिस इज इनक्रीज इन स्पीड कॉल्ड एज अ इनक्रीजिंग एक्सेलरेशन. इनक्रीजिंग स्पीड एक्सेलरेट करतोय की नाही तर स्पीड इनक्रीज होतोय ॲट दॅट टाइम बोथ आर अलॉंग द सेम डायरेक्शन. अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल this axis of rotation is along the direction of thumb and remaining fingers curled round the axis of rotation. As the curled finger gives the sense of rotation of the particle or body, then thumb gives the direction of angular velocity and angular acceleration. Okay. आता ज्यावेळेस आपण ॲक्सेलरेट करतोय म्हणजे व्हेलोसिटी इनक्रीज करतोय बोथ आर डायरेक्टेड अलॉंग द सेम डायरेक्शन. बट इफ retarding acceleration is there. Retarding acceleration? This is angular velocity. Direction is the same, but acceleration opposes to the angular velocity.
This is called decreasing the speed. Decreasing speed. ही डायरेक्शन सेम आहे. त्याच डायरेक्शनने पार्टिकल किंवा बॉडी ही रिव्हॉल्व होते सर्क्युलर मोशन मध्ये. परंतु ॲज अ स्पीड इन्क्रीजेस, acceleration goes on increases. Okay, accelerate the body, that means there is increase in velocity. As the speed decreases, then acceleration opposes to the velocity. See here, acceleration opposes to the velocity. Here where, see here, acceleration along velocity or opposite to velocity is called as a tangential acceleration. Along the direction असेल तर velocity increases and opposite direction असेल तर velocity decreases. In both case that is called as acceleration. मग हे पण acceleration असे की नाही, increasing speed is called as acceleration. At that time angular velocity and angular acceleration directed along the same direction, but when the acceleration decreases, that is speed decreases, then acceleration opposes. म्हणून मग अशी ब्रेकचं एक्झाम्पल सांगितलं, त्याला रिटार्डिंग ॲक्सेलरेशन म्हणतात. जेव्हा आपण गाडीला ब्रेक अप्लाय करतो की नाही तेव्हा अपोज होतो, म्हणजे गाडीचा स्पीड कमी होतो. आणि जेव्हा आपण ॲक्सेलरेट करतो तेव्हा स्पीड वाढतो. आणि मग इथं जर आपण डायरेक्शन बघितली तर अल्पसियर हा ॲरो चेंज केलेला नाही आपण. ही डायरेक्शन सेम आहे रिव्हॉल्युशनची, चेंज काय झालेलं आहे, हे चेंज झालेलं आहे. इथं व्हेलोसिटी आणि अल्फा एका डायरेक्शनला, इथं अँग्युलर व्हेलोसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अपोजिट डायरेक्शनला. वाय इज कॉल्ड द रिटार्डिंग ॲक्सेलरेशन, अपोज करतो स्पीडला आणि हा हेल्प करतो स्पीडला, म्हणजे पळते गाडी. आता एक पळते म्हणजे मी लिनियर मोशनचं एक्झाम्पल सांगतोय, आपण शिकतोय सर्क्युलर मोशन्स. समजण्यासाठी सांगतोय की मोटरसायकल आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, कार कुठली गाडी असेल ती पळवतो म्हणजे काय, स्पीड वाढवतो म्हणजे ॲक्सेलरेशन इन्क्रीज करतो. आणि ती थांबवतो म्हणजे काय, स्पीड कमी करतो म्हणजे ब्रेक अप्लाय करतो म्हणजे ॲक्सेलरेशन अपोज करतो, त्याला कळतं रिटार्डिंग ॲक्सेलरेशन. I hope you got this point clearly. So is there any doubt about this non-UCM? Is there any doubt about the non-UCM?